जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेला तरुण अशोक खंडू गाडगे हा 26 वर्षाचा युवक गेला असता तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला असल्याची माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक तरुणांनी शोध घेतला असता तो नदीच्या पात्रात आढळून आला असल्याची माहिती मिळते। दरम्यान याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिली असता स्थानिक युवक तसेच भिल्ल समाजाच्या युवकांनी त्याचा पाण्यामध्ये शोध घेतला असता मृत अवस्थेत आढळून आला। शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय नारायणगाव तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या एनडीआरएफ पथकाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आले असल्याचे स्थानिक तरुणांनी सांगितले। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोरडे, निमगाव सावा, जुन्नर। ग्रामस्थांची मंदारा तुम्ही आलेत का? जबाबदारी नेमणूक केली तुमची, त्या जबाबदारी होती मान्य आम्हाला, पण तुमची ही जबाबदारी सरळ सांगा, आम्हाला ही जबाबदारी नाही। त्यांचं म्हणणे काय? त्यांचं म्हणणे काय? जबाबदार आहे, मान्य आहे तुम्हाला, हे जबाबदार आहे तुम्हाला मान्य आहे ना? बरं यांना मान्य आहे, जबाबदार अधिकारी आहे ना तुम्ही ना। प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय असं नागरिकांचं मत आहे। प्रशासनाचं दुर्लक्ष बिलकुल नाही याच्यामध्ये। आपल्याकडे जवळजवळ 6 ठिकाणी काल घाटावर लोक होती, गणपती विसर्जन सर्वत्र चालू होतं आणि याच्यामध्ये आपदा मित्रांच्या आधारित आपण या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत असतो आणि एनडीआरएफला पत्र आपण कालच दिलेले आहे। एनडीआरएफची मुवमेंट एक 48 तासानंतर होत असते आणि एनडीआरएफच्या टीम ज्यावेळेस मूव्ह होते त्यावेळेस मंत्रालयातल्या परमिशननी टीम मूव्ह होते। सध्या पाणबुडीची आवश्यकता आहे असं मत आहे, यावर आपलं काय? ठीक आहे, आता याच्यामध्ये टेक्निकल लोक जी आहेत ती स्वतः पाहतील आणि मग ते सांगतील। याच्यामध्ये आता मला हे टेक्निकल याच्यात सांगतात आपदा मित्र जे आता एकदा सर्च करून जे पाहतील ना त्याच्या अनुषंगाने आपल्याला कळेल पुढे काही। तुम्ही नागरिकांना काय सांगता? एक दोन ऐका माझं, ऐका। 3:15 वाजता घटना घडलेली, काल पूर्ण संध्याकाळ दिवस गेला, रात्र 2-2 वाजेपर्यंत माणसं गावाची देतात, सकाळी 7 वाजता तुमची यंत्रणा फिरली पडते। नायब तहसीलदार काल दुपारी येऊन गेले, काल दुपारी आले माहिती का, सकाळी 7 ला चालू आहे, 11 वाजले। हे काय ऑफिशियल ड्युटी का? आपत्कालीन घटना आहे तुमची जी। ऐका 1 मिनिट आता 1 मिनिट मी सगळ्यांना सांगतो, आवाज वाढवून किंवा याच्या करून हे होणार नाही। ह्याच्यामध्ये काही एखादी घटना जी आता आपण हे शोध कार्य चालू आहे आणि ह्याच्यामध्ये उतरवताना पण दुसरा जीव धोक्यात घालायचा असतो। एखादा जीव गेल्यानंतर शासनाची जबाबदारी आहे ना सर? ऐका ना, तुम्ही अगोदर मोबाईल खाली घ्या, अगोदर तुम्ही कोणी मला सांगा, मी सगळ्यांची उत्तर देतो तुम्हाला। याच्यामध्ये फक्त आपल्याला तुम्हाला काही आपल्याला याच्यामध्ये आपल्याला मेन म्हणजे शोध कार्य घेणं महत्वाचं आहे। हा म्हणजे याच्यामध्ये जी आपल्याला जे काम करायचं ते करून घ्या अगोदर। आपदा मित्र जे आपदा मित्रांना त्यांचं काम करून द्या आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आपल्याकडे काल गणपती विसर्जन होतं, पूर्ण जिल्ह्यात जवळजवळ 7 ते 8 अशा घटना झालेल्या आहेत। सगळीकडे आता हे चालू आहे, आपण यांना एनडीआरएफच्या टीमला ऑलरेडी आपण कळवलेलं आहे। त्याच्यामध्ये ऐका ना, त्याच्यामध्ये काम 48 तासानंतर माझी विनंती आहे, 48 तासानंतर त्यांचं काम आहे। इथं आपत्कालीन घटना घडली तर तुमची यंत्रणा काल संध्याकाळी जीव गेला, एक जीव गेला, कालचा दिवस गेला, आज सकाळी 7 वाजता पुढे आपत्कालीन घटना नाही का? आता आम्हाला काम करून जमतं, काम करून नाही तुम्हाला, कालपासून कामच करून देतो आम्ही। तुम्ही आमचं ऐकून घ्या। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।